हॅलो. हा सर, तुषार बोंकर इन्स्टिट्यूट मधून बोलतोय. हा हा आपण तुषार सरांसोबत कॉलवरती बोलण्यासाठी गुगल फॉर्म भरला होता. हा भरला होता बघा, पण ते काय झालं. हम्म. बरं, हा चालतंय, ठीक आहे, करा जोडा सरांना. सर आता अवेलेबल आहेत, आपलं कॉल जोडतोय. हो हो, ठीक आहे. ओके. हॅलो. हा हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. त्याविषयी डाऊट होता, ते माझा निघाला बरं का. म्हणजे पहाटे जर मुवमेंट झालेली असली हा. तर सकाळी आपलं बीटीसी मार्केट दाखवतं साईट वे. हो हो. ते विचारून ते झाला, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि ITC जर ट्रेड घ्यायचा असला आपल्याला सेलचा, तर वरनं 100 MA वरनं जर डायरेक्ट खाली प्राइस आली तर घेऊ शकतोय आपण. नाही, सेकंड टाइम. म्हणजे कालचा हाय जर ब्रेक करून खाली कॅन्डलने क्लोज दिली तर 100 MA वरनं येऊन वर खाली येऊन वर जाऊन परत खाली फिरताना घ्यायचं. हा डायरेक्ट वरनं येणारी कधीच घ्यायची नाही आपण. हा, किंवा इन पॅटर्न पाहिजे त्याच्यात कंपल्सरी. आणि OTC साठी जर डायरेक्ट वर प्राइस, म्हणजे मला काय म्हणजे आपला ट्रिपल क्रॉस झाला किंवा डबल क्रॉस मध्ये कधी काही ट्रेड येतात, म्हणजे जर ते 15चा स्टॉकिस्टिक वर असल्यानंतर तर मग OTC जर ट्रेड असला OTC तर मग डायरेक्ट जर असं म्हणजे डायरेक्ट जर OTC वर कॅन्डलने क्लोज दिली तर आपण घेऊ शकतो का त्याला? असं डायरेक्ट वर जर क्लोज दिली तर 100 MA घेऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे सर, थँक्यू सर. काय ना प्रॉब्लेम झालेत माझं कमी सॉल्व्ह नोट्स वाचल्यापासून. चालतं. सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन जे आहे त्याचं नोट्स मध्ये सापडून जातील तुम्हाला. ते एकदा वाचले ना सगळे डाऊट सॉल्व्ह होऊन जातील. तरी नाही समजलं काय तर मी आहेच. हो ओके. माझं बरेच प्रॉब्लेम सर तुम्हाला कॉल केल्यापासून कमी झालेत माझं. 100 MA कडे जाताना स्टॉपला सोडायचं बंद झालं माझं पूर्णपणे. आणि फक्त मला एक विचार, OTC किंवा ITC होताना जर 100 MA वरच पाहिजे ना आपल्याला जाताना प्राइस. असं डायरेक्ट जर OTC होताना जर हायच्या वर जर कॅन्डल दिली किंवा लोच्या वर गेली तर डायरेक्ट घ्यायची नाही आपण कधीच. नाही तिथं चालतं. तो ट्रेड चालतो. एन पॅटर्न वगैरे काहीतरी पाहिजे तिथे. कंपल्सरी म्हणजे जर 100 MA बाबतीत जर आपला ट्रेड घ्यायचा असला खालनं वर प्राइस जाताना तर कंपल्सरी एन पॅटर्नच पाहिजे त्यासाठी आपल्याला. एन पॅटर्न पाहिजे. आणि ठीक आहे सर, चालतं. ओके. चालेल. अजून काय डाऊट? काय नाही, ओके. सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत माझं. रेल मध्ये चालू केलंय मी सध्या आता. चालतं. जमतंय आता जमतं निघायला लागले प्रॉफिट चांगलं. चालेल. कालचा पण ह्याचा क्रूडचा घेतलं होतं 2 ट्रेड कालचे. ह्याच झालं बघा. ENG मध्ये झालं, पण आपण ENG अलाउड केलं नाही ना सरासरी. ENG मध्ये पण एन पॅटर्न झालता एक चांगला ट्रेड. त्यानंतर परवा आला होता 24 ला सेल आला होता सिल्वरला. आणि एक्सटर्नल एन आपण रेग्युलर मध्ये कुठे बी घेऊ शकतो का? एक्सटर्नल एन आपला डबल एन तयार होतो बघा. त्याशी तुम्ही व्हिडिओ टाकला बघा, मगाशी बघितलंय मी. चालेल ना, चालतो ना तो. चालतं. मग ठीक आहे सर, चालतं. ओके. बघितला आता व्हिडिओ तुमचा मगाशी टाकलेला. 25 तारखेचा दिलता बघा. हो बरोबर. रोडला एक्सटर्नल झालता 7:15 कॅन्डल आपली एंट्री होती. हो बरोबर. घेतला होता तो? नाही, काय झालं माहिती, माझं जरा माझ्या समोर ट्रेड झाला, पण तो ITC वर जायला लागला तर जरा थोडं कन्फ्युज झालं माझं. कारण मला एक्सटर्नल एन मला वाटलं फक्त OTC साठी चालतो काय असं. नाही, डबल एन होता ना. डबल एन होता. मग तिथं डाऊट आल्या पाहिजे, मी जरा थोडा अवॉइड केला, घेतला नव्हता. अच्छा, बरोबर. पण ते ITC व्हायला लागला होता ना बहुतेक, काय तर ITC होता बघा. पण डबल एन पॅटर्न असतं तर घ्यायचं ना. मग माझा समज काय झाला की OTC साठी काय असं वाटलं म्हणून सोडला होता तो ट्रेड. बरं. पुढच्याला घेत जा. हो ठीक आहे सर, थँक्यू सर. चालेल. ठीक. धन्यवाद.